ठिकाणी आलेल्या खासदार प्रीतमताई मुंडे, माझे जवळचे मित्र गोपीचंद पडळकर, प्रतीक करपे, बाकी सर्वच मंचावर उपस्थित मान्यवर. मराठीत बोलू का हिंदीत बोलू? मी आज तेलुगू मध्ये बोलण्याचा विचार केला. कि लक्ष्मण जी कह रहे थे, वैसे नाम उनका लक्ष्मण है, मेरा नाम राम है. राम की भूमिका वो है, राम की भूमिका में वो है, और मैं अपने हनुमान की भूमिका में उनके साथ. तो पूछ रहा था कि हैदराबाद में कैसा माहौल है. तो लक्ष्मण जी राष्ट्रीय नेता है, उन्होंने बड़े अपने सटीक कम शब्दों में कहा कि केवल हैदराबाद का मत पूछो, कश्मीर से लेके कन्याकुमारी तक केवल एक ही नाम है, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. बाकी सब गायब है. और प्रीतमताई, तुम्हाला सांगणार आनंद या गोष्टीचा आहे की काल या ठिकाणी आदरणीय मोदीजींचा रोड शो झाला. तुडुंब गर्दी होती आणि एवढी गर्दी होती की सगळ्या कार्यकर्त्यांना मोदीजींबरोबर लांबून का होईना सेल्फी काढायचे होते. आज पूर्ण मुंबईचं जर सोशल मीडिया पाहिलं तर आदरणीय मोदींच्या रोड शोच्या वगळता बाकी सोशल मीडियावर काहीच नाही. एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो. जेव्हा विरोधी जे आपले प्रतिस्पर्धी आहेत, मी प्रतिस्पर्धीच पाडत नाही, जे विरोधी उमेदवार आहेत, त्यांना जेव्हा पूर्णपणे कळलंय की आपला कमळाच्या समोर टिकाव लागणार नाही, माथ्यावर 100% पराभवाचं कुंकू लावावं लागणार आहे, त्यावेळेस ते काहीतरी वाद सुरू करतात. वाद सुरू करतात याचा अर्थच असा आहे की त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत. पूर्ण ईशान्य मुंबईच्या घराघरामध्ये आपल्या सर्व सेलचे लोक गेले. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा कार्यकर्ता घराघरात गेला. आणि माझ्या घाटकोर पश्चिम विधानसभेत ही बैठक होते. मी तर सूर्यकांत आहे, तिथे मतेताई आहेत. तर आपल्याच मतदारसंघामध्ये 2 वेळा जवळपास घरोघर प्रचार फेरी झाली. आणि या संपूर्ण 2 वेळा झालेल्या प्रचार फेरीतलं घाटकोपर वेस्ट आणि ईशान्य मुंबईचं चित्र तुम्हाला सांगतो.